मग तिथून दुसरीकडे जागा दिली. विसरत बाग आहे, सांगाय वेळ नाही, आपल्याला वेळेतच पुढे चालायचंय आणि कालियाचा उद्धार झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्याच्यानंतर इंद्र काय केलं, थोडी फोड केली. फोड म्हणजे इथं लय चाललंय, म्हणजे माझी पुढची जायचा विचार आला. म्हणून पावसाला सांगितलं की तुम्ही इतका पाऊस पडा, इतका पाऊस पडा की ते गोकुळ सगळं पाण्यात गेलं पाहिजे. म्हणून भरपूर पाऊस पडला आणि गोकुळ सगळं पाण्याखाली गेलं. त्यावेळेस भगवंत म्हणले, बाळकृष्ण म्हणले, चला सगळे आपण गोवर्धन पर्वतावर जाऊ. आणि ते उंचावर गेले. त्या पर्वताला निमित्त केलं सगळ्यांनी उचलल्याचं, पण एकदा भगवंतानी तो पर्वत उचलला आणि त्या सगळ्यांचं संरक्षण केलं आणि त्या सगळ्यांना दर्शन दिलं की तो मीच आहे म्हणून. गोवर्धन भगवान की जय. हळदी कुंकू पर्वताची पूजा करा, साखरेचा नैवेद्य दाखवा. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रिय देह हा पर्वत आहे. इंद्रिय ताब्यात ठेवून आपला देह प्रश्नमय करून गोवर्धनासारखा मजबूत करायचा. यथा देह तथा देव. म्हणून गोवर्धन लीला थोडक्यात अशा बरेच लीला आहेत. पण आपल्याला धावत्या वेगामध्ये पुढे जायचंय. भगवंताच्या चरणाशी शिरणार नाही तर मनानं राहायचंय. आणि एकादशीच्या दिवशी मन कृष्णाशिवाय कुठेही राहू नये. म्हणून भगवंतानं बऱ्याच क्रीडा केलेल्या आहेत, रास क्रीडा केल्या आणि सगळं काही झालं. बोल म्हणा या अण्णा, चला सगळ्यांना या ठिकाणी आनंद घेत आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. हे गीत या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. रासक्रीडेमधलं गीत आहे. चला भाविक भक्त या, प्रधान या. मामा या इकडं. किती सांगू मी सांगू कुणाला, सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू आज